रूप पाहता लोचनी सुगंधाने उसाजनी तो हा विठ्ठल परवा, तो हा विठ्ठल परवा. हे रूप पाहता लोचनी सुगंधाने उसाजनी तो हा विठ्ठल परवा, तो हा विठ्ठल परवा. हे रूप पाहता लोचनी सुगंधाने उसाजनी तो हा विठ्ठल परवा, तो हा विठ्ठल परवा. हे रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल परवा, तो हा विठ्ठल परवा. तो हा विठ्ठल परवा, तो हा माधव परवा, तो हा विठ्ठल परवा, तो हा माधव परवा. विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल परवा, तो हा विठ्ठल परवा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा. हे चौथा सुकृताची जोडी म्हणून हे विठ्ठली आवडली तो हा विठ्ठल परवा, तो हा विठ्ठल परवा. हे म्हणून विठ्ठल आवडी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परवा, तो हा विठ्ठल परवा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल परवा, तो हा विठ्ठल परवा. हे तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवीवर, सुखाचे आधार बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाचे बाप रखुमा देवीवर, सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर. हे हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. जय राम कृष्ण हरी, 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 जय राम. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. मनसी ज्ञान देव तुम्हा ऐसे, मनसी ज्ञान देव तुम्हा ऐसे, मनसी ज्ञान देव तुम्हा ऐसे. मज पाम राहे काय थोरपण, मज पाम राहे काय थोरपण, मज पाम राहे काय थोरपण, मज पाम राहे काय थोरपण. पायीचे वाहन पायी बरी, पायीचे वाहन पायी बरी, पायीचे वाहन पायी बरी.
ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळखणे ब्रह्मादिका जेथे तुम्हा ओळंगणे ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळखणे ब्रह्मादिका जेथे तुम्हा ओळंगणे इतर तुळणे काय पुढे इतर तुळणे काय पुढे इतर तुळणे काय पुढे मज पाम आहे काय थोरपण मज पाम राहे काय थोरपण मज पाम राहे काय थोरपण मज पाम राहे काय थोरपण पायीचे वाहन पायी बरी पायची वाहन पायी बरी पायची वाहन पायी बरी तू कामणे नेनो तुझ्या होळी तुझ्या तू कामने नेनो युक्तीची होळी मनने देविली पायी होळी मज पाम राहे काय थोरपण मज पाम राहे काय थोरपण पायी वाहन पायी बरी वाहन पायी बरी पायाची वाहन पायी बरी विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई ज्ञानियांचा राजा गुरु महाराव 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 म्हणती ज्ञानदेव तू मायसे म्हणती ज्ञानदेव तू मायसे मज पामराय काय थोरपण मज पामराय काय थोरपण मज पामराय काय थोरपण मज पामराय काय थोरपण म्हणती ज्ञानदेव तू मायसे म्हणती ज्ञानदेव तू मायसे मज पामराय काय थोरपण मज पामराय काय थोरपण मज पामराय काय थोरपण मज पामराय काय थोरपण पायीची वाहन पायी बारी
मज पामराय काय थोरपण मज पामराय काय थोरपण मज पामराय काय थोरपण जीवहान पाय बरी पायाची वहान पाय बरी मज पामराय काय थोरपण मज पामराय काय थोरपण मज पामराय काय थोरपण मज पामराय काय थोरपण विठ्ठला विठ्ठला ज्ञान यांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञान देव तुम्हाईसे मज बामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायीवरी ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळगणे ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळगणे इतर तुळणे काय पुढे मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायीवरी तुका मने नेणू युक्तीची एक ओली म्हणून ठेविली पायी डोई मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायीवरी महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातो मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन हृदरे चरण संतांचिया दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया यांच्या कृपादाने कथेचा विचारू राजा कृपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू
दुसऱ्या चरण संताची ज्यांच्या कृपा जाणे कथेचा विसारो ज्यांचे कृपा जाणे कथेचा विसारो ज्यांचे कृपा जाणे कथेचा विसारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा हृदय लागलो हार मारून लागलो करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लागलो तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो पावन झालो पावन झालो तुमचा अनुग्रह लागलो तुमचा अनुग्रह लागलो ज्ञानांचा राजा गुरुमहारावत म्हणते ज्ञानदेव तुम्हा इसे प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग हा जगद्गुरु जगतमान्य संत शिरोमणी संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा सगळ्यांच्या पाठांतरातला आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या अंतरंगाची अनुभूती करून देणारा सोपा सरळ अभंग विठ्ठला विठाला 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 आपला पिंगळेमाळा आणि मला थांब जरा आपला पिंगळेमाळा आणि पिंगळेमाळ्यामध्ये चालू असलेला आपला हा गणेशोत्सव खर तर म्हणजे ही तारीख माझी नव्हती आता माझ्या जवळजवळ पुढच्या नवरात्रीपर्यंत सगळ्या तारखा बुक आहेत पण आता काय झालं आपले जरा जिव्हाळ्याचे प्रेमाचे संबंध आले आपले प्रशांत बुवा असतील निलेश बुवा त्यानंतर अरुण बुवा संजय बुवा महत्वाचे म्हणजे आपले पप्पू बुवा मोहन बुवा यांनी म्हणजे भरपूर विनवण्या गेल्या नाही का आता पुढच्या नवरात्रीपर्यंतच्या सगळ्या तारखा बुक आज सुद्धा एका ठिकाणचं कीर्तन सोडून आले म्हणजे खरं तर माझं कीर्तन होतं नगदवाडीला तर आता मी यांना काय म्हणलं की तुमच्यातले बरेच जण तिथंच जातात बाकीचे घेऊन या मी तिथंच करते मंगेश भाऊला मी म्हणलं होतं तसं का आपण तिकडेच करू नाही का कशाला माझी तिकडची तारीख हे करता पण मंगेश भाऊ म्हणले नाही आज इथे जेवानी म्हणले इथे जेवानी मग इथं करतील मग थोडीफार गर्दी नाही का मग आपण इथंच करू आता काय सगळे प्रेमाचे संबंध नाही तिकडे 30-35 हजाराचं बाकी वेळ इथं 10-15 देते याच्यावर काय व्हायचं नाही का त्याच्यामुळे म्हणलं आपले प्रेमाचे संबंध सगळे जिव्हाळ्याचे संबंध इथं केलं पाहिजे विठाला 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 आता चालू असलेला हा गणेशोत्सव मध्ये आजचा हा 9वा दिवस उद्या गणपतीचं विसर्जन होणार आहे गणपती आपण बसवला पण कोणतंही कार्य असू द्या सर्वात प्रथम आपण कोणाची आराधना करतो श्री गणेशाची मग कोणताही कार्यक्रम असू द्या आपल्याला नवीन काहीतरी लिहायचंय किंवा आपल्याला नवीन काहीतरी सादर करायचंय किंवा आपल्याला नवीन काहीतरी प्रस्तुत करायचंय कोणासमोर सगळ्यात पहिल्यांदा आराधना कोणाची गणपतीची इव्हन जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली त्याची सुरुवात सुद्धा कशी श्री गणेश आहे ना पहिली ओवी काय ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू
सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजी. म्हणजे असा गणपती बाप्पा गणराया कोणताही कार्य असू द्या त्याची आपण पहिल्यांदा आराधना करतो. प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा, हा ज्ञान तो हरुणी बुद्धिमती दे, हा आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दुःख दारिद्र्य अवघे देशांतरा पाठवी, हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी. विठाला 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 विठाला. हो, आता तुम्ही म्हणाल अभंग घातल्या ज्ञानेश्वर महाराजांचा, लिहिलाय तुकाराम महाराजांनी, आणि हा आल्या गणपतीचं काय सांगायला लागलाय म्हणाल ना. तुम्ही काय काळजी करायची नाही, मी सगळं फिरून जागेवर येणार आहे बरोबर. गणपती कोण आहे? बुद्धीची देवता, बरोबर ना. गणपती कोण आहे? गणपती आहे बुद्धीची देवता. गणपतीला दोन बायका कोणत्या? रिद्धी आणि सिद्धी. रिद्धीचा अर्थ काय होतो? रिद्धी म्हणजे बुद्धी, तल्लखपणा. सिद्धीचा अर्थ काय? समृद्धी, संपत्ती, बरोबर. आता रिद्धी आणि सिद्धी या दोन्ही एकत्र का? जर बुद्धी असेल, बरोबर ना, जर तल्लखपणा असेल तरच आपल्याला काय भेटणार आहे? संपत्ती भेटणार आहे. म्हणजे रिद्धी म्हणजे काय? बुद्धी. बुद्धीच म्हणजे ज्ञान, आणि ज्ञानाचा देव तो कोण? ज्ञानदेव. आलं का जागे? ज्ञानाचा देव तो ज्ञानदेव. आता ज्ञानेश्वर महाराजांना आपण बरीच नावं दिली. आपण म्हणजे संतांनी, बरोबर. म्हणजे ज्ञानेश्वर झालं, ज्ञान देव झालं, ज्ञानोबा झालं. जसं आपण विठोबा, बरोबर, तसंच ज्ञानोबा. आता ज्ञानोबा हे आपण का तो त्रुटी एक आपण लाडाने म्हणतो ज्ञानोबाला. नाव ठेवण्यासाठी ज्ञानोबा म्हणतो का प्रेमाने ज्ञानोबा म्हणतो? प्रेमाने ज्ञानोबा म्हणतो, बरोबर. ज्ञानदेव का? या अरे बाबा, इथंच बसला. तशी माझ्या कीर्तनाला जागा भेटत नाही कुठं बसायला. तुम्ही आलेत म्हणून मला चुकलं जरा, मी जरा लवकर चालू केलं. विढाला 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 विढाला. जसं सांगत होतो गणपतीचं, ठीक आहे. गणपती बाप्पाला किती नावं? आपण त्याला सुख करताय म्हणतो, आपण त्याला दुःख हरताय म्हणतो, त्याला विघ्न हरताय म्हणतो, बरोबर. त्याला वक्रतुंड म्हणतो. वक्रतुंडाचा अर्थ काय होतो रे? वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोंडाचा. कोणाची विषय आहे का गणपतीला वाकड्या तोंडाचा म्हणायची? नाही. पण काय म्हटले तिथं? वक्रतुंड. वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोंडाचा नाही, वाकड्या सोंडेचा. वाकड्या सोंडेचा का? बरं, आपण गणपतीचं निरीक्षण केलं, सगळ्यांना माहिती आहे गणपती कसा आहे. गणपतीचे छोटे छोटे डोळे, गणपतीचे मोठे मोठे का, गणपतीची सोंड कशी? वाकडी. गणपतीचं पोट कसं? आता याच्या मागे काहीतरी कारण आहे. मी तुम्हाला विचारणार, तुम्ही मला सांगायचं, आपण मिळून करायचं कीर्तन. गणपतीचे डोळे बारीक का? गणपतीचे डोळे बारीक का? गणपतीचे डोळे बारीक का? तर बारीक डोळ्यांनी आपल्या सगळ्या भक्तांवर नजर ठेवण्यासाठी गणपतीने ते डोळे बारीक केले, म्हणून गणपतीचे डोळे बारीक. गणपतीचे कान मोठे का? कारण स्तुती ऐकण्यासाठी, बरोबर. गणपतीचे कान मोठे का? स्तुती ऐकण्यासाठी. आता आपण 10 दिवस झाले गणपती बसवलेत. देशात नाही तर जवळजवळ अख्ख्या जगात गणपती बसले. जिथं जिथं मराठी माणूस आहे, जिथं जिथं हिंदू माणूस आहे, तिथं तिथं त्यांनी गणपती बसवलेत. गणपतीची रोज आरती चालू आहे, गणपतीची रोज आराधना चालू आहे, बरोबर. ती सगळी स्तुती ऐकण्यासाठी गणपतीने आपले कान काय करून ठेवलेत? मोठे करून ठेवले. आता गणपतीची सोंड वाकडी का? याचं उत्तर सांगा. गणपतीची सोंड वाकडी का? त्याला वक्रतुंड का म्हणतात? गणपतीची सोंड वाकडी का? याचं कारण असं का ह्या जगामध्ये जी काही वाकड्या किंवा वाकड्याने वागणारी माणसं असतील, एखाद्याचं चांगलं नाही करायचं, एखाद्याचं वाईट करायचं, त्या वाकड्या वागणाऱ्या माणसाला आपल्या वाकड्या सोंडेतून पकडून कुठंतरी लांब पुरगाळून फेकून द्यायचं, म्हणून त्याची सोंड वाकडी. गणपतीचं पोट जे उदर म्हणतो त्याला लंबोदर नाव आहे गणपतीला. ते लंबोदर किंवा त्याचं पोट मोठं का? जी काय भक्तांची पाप वगैरे जे काय असतील ते आपल्या उदरात साठवून घेऊन त्यांचं दुःख हरून त्याला सुख प्रदान करायचं, म्हणून त्याचं नाव लंबोदर, दुःख हरता आणि सुख करता. विठाला 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 विठाला. आता हे झाले
गणपतीविषयी का तर आपला गणपती बसलाय, गणपतीबद्दल सांगणं थोडं आपल्याला तिथे आता वळवतो आपल्या अभंगाकडे. अभंग कोणाचा आहे? तुकाराम महाराजांचा. कोणाबद्दल सांगणार आहे? विठाला 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 विठाला. निवडलेला अभंग कोणाचा? तुकाराम महाराजांचा. तुकाराम महाराजांनी लिहिलाय कोणासाठी? ज्ञानेश्वर महाराजांसाठी. आता हा अभंग ज्ञानेश्वर महाराजांसाठी तुकाराम महाराजांनी लिहिला का? या अभंगामागे सुद्धा एक काहीतरी पार्श्वभूमी, बरोबर. पार्श्वभूमी अशी, एक होता धारेकरी किंवा धरणेकरी म्हणून आपण त्याला. एक होता धरणेकरी. धरणेकऱ्याला असं वाटलं आता हा काळ बघा बरं का, ज्ञानेश्वर महाराजांचा काळ हा आधीचा आहे, तुकाराम महाराजांचा काळ हा बऱ्याच शतकानंतरचा आहे. तर तुकाराम महाराजांच्या काळातील एक होता धरणेकरी. आता त्या धरणेकऱ्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र वाचलं. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद बोलवले. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद बोलवले. ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली. ज्ञानेश्वर महाराजांनी भरपूर असे काय काय ज्ञानेश्वरी लिहिली, बरोबर. याला काय वाटलं, जर ज्ञानेश्वर महाराज सगळं करू शकतात मग आपण का नाही? यांनी काय ठरवलं, जर ज्ञानेश्वर महाराज असं सगळे करू शकतात तर मग आपण का नाही? हा उठला, कुठे गेला? आळंदीमध्ये. आळंदीमध्ये जाऊन धरण्याला बसला. कोण होता हा? पाहिला कोण होता? धरणेकरी. मग आता ज्ञानेश्वर महाराज यांनी केले, मग आपलंही केलं पाहिजे, आपल्यालाही भेटलं पाहिजे, आपणही सर्व कळू शकतो. तिथे जाऊन हा धरण्याला बसला. आता तेव्हा काय झालं, धरण्याला बसला, 3-4 दिवस झाले, महिने झाले, वर्ष झाले. काही दिवसांनंतर त्या धरणेकराच्या स्वप्नामध्ये आले ज्ञानेश्वर महाराज. कधी ऐकले का देव स्वप्नात येतात? संत कोणाच्या स्वप्नात येतील का? किंवा आतापर्यंत आलेत का? नाही. पण त्या धरणेकराच्या स्वप्नामध्ये आले कोण? ज्ञानेश्वर महाराज. आता ज्ञानेश्वर महाराज त्या धरणेकराच्या स्वप्नात येऊन काय सांगतात त्याला? इथं बसू नको, इथं काही फायदा नाही, मग कुठं जा? देहूला जा. देहूला काय? देहूला गेल्यानंतर तुला संत तुकाराम महाराजाचा एक व्यक्ती भेटेल. मग त्याला काय? मग त्या संत तुकाराम महाराजांना तू शरण जा. त्या संत तुकाराम महाराजांना जेव्हा तू शरण जातील तेव्हा तुझा उद्धार होईल. इथं आळंदीत बसून काही होणार नाही. मग तो धरणेकरी उठला, देहूतून आळंदीतून कुठे गेला? देहूला. देहूला गेल्यानंतर संत तुकाराम महाराजांना भेटला. तर संत तुकाराम महाराज त्याला विचारतात की तू इथं आला कसा, किंवा तुला माझा पत्ता दिला कुणी? मग तेव्हा सांगितलं मला काय, की जेव्हा मी असं ठरवलं का मला सुद्धा ज्ञानेश्वर महाराज व्हायचे, किंवा मला सुद्धा त्यांची जी काही सिद्धी असेल ती मला प्राप्त करून घ्यायची, मी आळंदीला गेलो, नदीला असं केलं तसं केलं, तेव्हा माझ्या स्वप्नामध्ये ज्ञानेश्वर महाराज स्वतः आले. ज्ञानेश्वर महाराज माझ्या स्वप्नात येऊन सांगतात की तू इथं बसू नको, देहूमध्ये जा, तिथे तुकाराम महाराज भेटतील, त्यांना शरण जा, तेव्हा तुझा उद्धार होईल. आणि मग तुकाराम महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं की ज्या संतांना किंवा ज्या संतांचा काळ काहीतरी शतकाना अगोदरचा आहे त्यांनी कोणाच्या तरी स्वप्नात येऊन माझ्याबद्दल सांगावं, किती मोठी गोष्ट आहे. आणि त्यानंतर मग तुकाराम महाराजांनी हा अभंग लिहिला. विठाला 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 विठाला. हो. आता ज्ञानेश्वर महाराजांबद्दल का सांगायचं, किंवा ज्ञानाचं देव किंवा देवच ज्ञान असं का? आता ज्ञान देव माऊली किती अक्षर झाली? ज्ञान देव माऊली किती? 7 अक्षरांचा अर्थ नीट आहे का? परत विचार. ज्ञा म्हणजे ज्ञानोत्तम. ज्ञा म्हणजे ज्ञानोत्तम म्हणजे काय? ज्ञानामध्ये उत्तम. न म्हणजे नरोत्तम म्हणजे जे काही नरदेह आहे तिथं पुरुष देह त्या नरांमध्ये उत्तम म्हणजे कोण? नरोत्तम. देह म्हणजे देहोत्तम. पृथ्वी तलाव जे काही त्रिपुरुष जे काही देह असतील त्या देहांमध्ये उत्तम कोण? देहोत्तम. व म्हणजे वर्धोत्तम. वर्धोत्तम म्हणजे काय? ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वात्मक देवाजवळ एकच वर मागितला आणि तो वर म्हणजे कोणता? जो जे वांछिल तो तेला हो प्राणी जात. व म्हणजे वर्धोत्तम एकच वर मागितला, जो जे वांछिल तो तेला हो प्राणी जात. मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता. हे नम्रते तुझे नाव ज्ञानदेवी विठाला 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 विठाला. हो. आता ज्ञानेश्वर महाराजांबद्दल सांगतोय. ज्ञानेश्वर महाराजांमध्ये 7 असे अलौकिक गुण होते का ते गुण
या पृथ्वी तलावर एका माणसात असणे शक्यच नाही. 7 अलौकिक गुण नीट आहे का? पाठ करा, अर्धा दिवस गेलाय, तुम्ही नीट आहे का? पहिला म्हणजे ऐश्वर्य, नीट आहे का? परत विचारा. ऐश्वर्य, नैष्कर्म्य, चातुर्य, धैर्य, रसिकता, औदार्य आणि स्थितप्रज्ञ. काय काय सांगितलं? पहिला ऐश्वर्य, दुसरा नैष्कर्म्य, चातुर्य, धैर्य, रसिकता, औदार्य आणि स्थितप्रज्ञ. हे 7 गुण ज्ञानेश्वर हळूहळू विठाला विठाला ज्ञानेश्वर माऊली 7 अक्षर, 7 अक्षरांचा अर्थ सांगितला. ज्ञा ज्ञा झाला बॉम्ब. ज्ञानोत्तम न, नरोत्तम दे, देहोत्तम व, वर्धोत्तम मा, मानवता उ, उदाता ली, लीनता. 7 गुण कोणते? ऐश्वर्य, नैष्कर्म्य, चातुर्य, धैर्य, रसिकता, स्थितप्रज्ञ आणि औदार्य. आता ज्ञानेश्वर महाराजांना वेगवेगळ्या संतांनी वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळी नावं आणि विशेषणं दिली. कोणती कोणती विशेषणं? माय मागं बोलायचं. कोणती कोणती विशेषणं? ज्ञान यांचा राजा, कैवल्याचा पुतळा, मोक्ष मार्गाचा सांगाती, बुद्धीचा अंजन, बुद्धीचा अंजन, सुखाचा सागरू, सुखाचा सागरू, सुखाचा दुःखाचा तारू, सुखाचा सागरू, दुःखाचा तारू, योग्याची माऊली, सुखाची सावली, गुरु महाराज. साधकांचा माया बाप, साधकांचा माया बाप, साधकांचा माया बाप, दरोषणे हरे पाप, दरोषणे हरे पाप, सर्व बुद्धी सुख रूप ज्ञानोबा माझा, सर्व बुद्धी सुख रूप ज्ञानोबा माझा, सर्व बुद्धी सुख रूप ज्ञानोबा माझा, सर्व बुद्धी सुख रूप ज्ञानोबा माझा. 7 गुण झाले. त्याच्यानंतर जर ज्ञानच देव असेल किंवा देवच ज्ञान असेल, मग त्या ज्ञानाकडे किंवा देवाला मिळवण्यासाठी ते ज्ञान प्राप्त करायचं कसं? एक सोपं जर सांगतो. एक मुलगा होता, उपमन्यू नावाचा एक मुलगा. आता त्या उपमन्यू नावाच्या मुलाच्या घरी लहानपणापासून 18-20 वर्ष आली. त्याला म्हणजे दूध म्हणजे काय माहितीच नाही लहानपणापासून. मग त्याची आई काय करायची? त्याला दूध पाजण्यासाठी पिठामध्ये पाणी घालायची. पिठामध्ये काय करायची? पाणी घालायची. आणि ते पीठ, पाणी घातलेलं पीठ त्याला दूध म्हणून पिऊ घालायचे. हे जवळजवळ जोपर्यंत तो 8-10 वर्षाचा होते तोपर्यंत असंच चाललं. जेवायला काय आहे का घरी? नाही. 18-20 घरी दारिद्र्य. जेवायचं काय? दूध आणि भाकर. भाकर सुद्धा पिठाचीच, दूध सुद्धा पिठाचंच. लहानपणापासून त्यांनी काय खाल्लं? पिठाचं दूध, पिठाची भाकर. एक दिवस जेव्हा तो उपमन्यू नावाचा मुलगा त्याच्या श्रीमंत मित्रांसोबत खेळायला गेलेला असताना कुणीतरी असं बाजूने त्याला हाक मारली का, बाळा आपण जेवायला येतोय तर याच्यासोबत तू सुद्धा जेवायला चला आमच्या घरी. तर हा सुद्धा जेवायला गेले असताना तिथं सुद्धा त्यांनी खायला गेलं दूध आणि भाकर. मुलाला काय खायला दिलं? दूध आणि भाकर. तेव्हा त्यांनी पहिल्यांदा त्याच्या जिभेला खऱ्या दुधाचा स्पर्श केला. कोणत्या? खऱ्या दुधाचा. आता याच्या डोक्यामध्ये पहिल्यापासून दूध म्हणजे काय? पिठाचं पाणी. यांनी जेव्हा त्या दुधाला स्पर्श केला किंवा दुधाची चव घेतली, हा काय म्हटला? हे दूध नाहीचे. मी जे दूध पितो किंवा लहानपणापासून मी जे दूध पिले ते हे नाहीच. तेव्हा जो काही श्रीमंताचा मुलगा होता तो काय म्हटला? अरे येड्या, हेच दूध आहे. हे खऱ्या गायचं किंवा हे खरं म्हशीचं दूध आहे. तू जे पितो ना ते तुझी आई तुला पिठात पाणी घालून देते. खोटं वाटत असेल घरी जा. त्याची निंदा नालस्ती केली, त्याचा हाशा केला तिथं. तुला खोटं वाटत असेल घरी जा, आईला विचार, आईला मन दूध दे. आणि तुझी आई काय करते ते बघ. हा गेला रागावायचा ग घरी गेला. आईला म्हणतो, आई मला वाटीभर दूध दे. किती दे? वाटीभर दूध. आता आईचं नित्यक्रम. आईला माहिती काय? दूध मागितलं तर हिने काय करायचं? पीठ घ्यायचं, पिठामध्ये पाणी टाकायचं आणि त्याला द्यायचं.
त्यांनी केलं, आईने केलं, आईने पीठ घेतलं, पिठामध्ये पाणी टाकलं आणि ते करत असताना नेमकी कोणी पाहिलं? उपमन्यूने. मग उपमन्यू सरळ जाऊन त्याच्या आईला म्हणतो की तू मला लहानपणापासून फसवले, मी तुझ्याकडे दूध मागत असताना तू मला कायम या पिठामध्ये पाणी टाकून देत आली. तेव्हा आई म्हणते अरे नाही याला दूध मागतात. तेव्हा तो आईला म्हणतो की आई नाही, आज मी खरं दूध पिऊन आलोय. काय म्हणतो उपमन्यू? आज मी खरं दूध पिऊन आलोय, मला खरं दूध दे. आई सुद्धा प्रामाणिक होती. आई काय म्हटली, हे बघ माझी जर परिस्थिती असती तर मी तुला खरं दूध दिलं नसतं का? खरं दूध दिलं असतं, पण माझी परिस्थिती नाही. मी कुठंतरी जावं मग काहीतरी कमावं मग तुला दूध आणून द्यावं मग तुला खावा घालवलं, एवढी माझी परिस्थिती नाही. मला जे पटतंय किंवा माझ्याकडे जे आहे ते मी तुला देते. 8-10 वर्ष तुला वाढवला, इथून पुढे वाढवी. तुला जर खरं दूध पाहिजे असेल तू जा, तू तुझी भक्ती कर, तू तुझी तपश्चर्या कर, देवाला प्रसन्न करून घे आणि त्याच्याकडे वाटीभर खरं दूध माग. आता उपमन्यू कोवळ्या मनाचा, त्याला काय माहितीये सगळं. आईने सांगितलं तपश्चर्या करायची, तपश्चर्या करायची, देवाला प्रसन्न करायचं. हा गेला तपश्चर्या करू लागला, देवही प्रसन्न झाला. आता देव प्रसन्न झाल्यानंतर यांनी देवाकडे काय मागितलं? देवाकडे काय मागितलं? दूध. किती? वाटीभर. याच्या डोक्यात तेवढंच ना, किती पाहिजे? वाटीभर. आता याचं मन निरागस होतं, याचं मन निरागस होतं, म्हणून यांनी किती मागितलं? जेवढं सध्यापुरतं जेवढं पाहिजे वाटीभर. पण मागणाऱ्यापेक्षा देणारा मोठा होता ना. याची वाटी एवढी होती, देणारा कोण होता? देव होता. देवाची वाटी केवढी असेल? देवानी डायरेक्ट दुधाचा सागरच देऊन टाकला त्याला. दुधाचा सागर, समुद्र, दुधाचा सागर कोणाला दिला? उपमन्यूला. का? फक्त यांनी देवाची भक्ती केली म्हणून. मग त्याला भक्ती करायचं काय प्राप्त झालं होतं? ज्ञान. कसं होऊ द्या, त्याला भक्ती करायचं काय प्राप्त झालं? ज्ञान. बरोबर. मग आपल्या ज्ञानाचा देव कोणी? ज्ञानदेव. आणि मग ज्ञानदेवाला आपण काय म्हणतो? ज्ञानाचा सागर. ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा आता आपलं आळेगाव म्हणजे तसं म्हणायला गेलं तर पावन धरती झाली. का? ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्यामुखी वेद बोलविलं त्या वेद प्रणित रेड्याची समाधी आपल्या आळेगावामध्ये. मुखे बोलवणे श्रुती, पुत्रामुखे बोलवेले श्रुती, पुत्रामुखे बोलवणे श्रुती, पुत्रामुखे बोलवेले श्रुती. चालवेले भेंते बैसोनिया, चालवेले भेंते बैसोनिया, चालवेले भेंते बैसोनिया. पुत्रामुखे बोलवणे श्रुती, चालवेले भेंते बैसोनिया, चालवेले भेंते बैसोनिया. मुखे बोलवेले श्रुती, चालवेले भेंते बैसोनिया, चालवेले भेंते बैसोनिया. ज्ञानेश्वर महाराजांनी
म्हणजे ज्या प्राण्याला आपण एखाद्याची निंदा करण्यासाठी तो शब्द वापरतो त्या प्राण्याच्या मुखातून काय बोलवले? वेद बोलवले. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ रेडा बोले. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या अंगामध्ये किती बळ आहे, किती बळ आहे की ज्याला बोलता येत नाही किंवा ज्या रेड्याला साधं म्हणजे आपण एखाद्याची निंदा करण्यासाठी तो शब्द वापरतो त्या प्राण्याच्या मुखातून वेद बोलवले. इतकं बळ येते ज्ञानेश्वर महाराजांच्या अंगात. आपल्या अंगात आहे का? बळ सांगतो बळ. संध्याकाळी नवरा बायकोची मीटिंग बसली. काय करायचंय? वावरामध्ये गावातले उगावले. मग काय? नवरा म्हणतो औषध मारू, नवरी म्हणतो खुरपाय जाऊ. नवरा काय म्हणतो? औषध मारू. बायको काय म्हणती? खुरप. कडाग्याचा भांडा. नवरा काय म्हणतो? औषध. बायको काय म्हणती? खुरपाय जाऊ. न जेवताच झोपले दोघ जण. नाही, एकाचं म्हणणं काय? नवरा काय म्हणतो? बायको काय म्हणती? खुरपाय जाऊ. मोकळा भांडा. न जेवता झोपली. पारा ताटा पट पितळ्या पट पाणी स्वयंपाक नाही केला, पण जेवलं नाही, काही नाही काही नाही. सकाळी उठले. सकाळी उठल्या उठल्या बाई आता काय कामाला? बाई आता काय कामाला? काय झालं असेल सांगा? खुरापणी झाली असेल का औषध मारणी झाली असेल? खुरापणी झाली. मग हा काय करत होता? हा देत होता पाणी नेऊन नेऊन. याच्या अंगात तेवढं तरी बळ आहे का आपल्या बायकोला सांगावा? नाही नाही, औषधच मारायचं. मग त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या अंगात किती बळ असेल? याला जर आपल्या बायकोला सांगता येत नाही का उद्या खुरपायचं नाही, उद्या औषध मारायचे, त्यांनी तर त्या रेड्याच्या मुखी वेद बोलवले होते. किती बळ असेल विचार करा. विठाला विठाला तर असं ज्ञानेश्वर महाराजांबद्दल सांगत असताना तुम्हाला अभंगाची पार्श्वभूमी सांगितली. का झालं? तुकाराम महाराजांनी का लिहिला? मग तुकाराम महाराजांनी सांगता सांगता किंवा तुकाराम महाराजांचं ज्ञानेश्वर महाराजांबद्दल मत काय हे सांगताना त्यांनी पहिली वळली अभंगाचं पहिलं जर. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, 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 ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. म्हणती जनदेव तुम्हाईसे मज पामराये काय थोरपण, मज पामराये काय थोरपण. म्हणती जनदेव तुम्हाईसे, म्हणती जनदेव तुम्हाईसे मज पामराये काय थोरपण, मज पामराये काय थोरपण. ज्ञानच देव, देवच ज्ञान. पण आता इथं दोन गोष्टी आल्या. एक आल्या ज्ञान, एक आली भक्ती. लक्षात घ्या. एक काय आलं? एक आलं ज्ञान, एक आली भक्ती. भक्ती आहे पण ज्ञान नाही. दोन गोष्टी. विठाला 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 दोन पॉसिबिलिटी सांगितल्या. काय? एक आहे ज्ञान पण भक्ती नाही, दुसरं आहे भक्ती पण ज्ञान नाही. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा,
प्रेमाविना ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवाच या माझी अभिमान नित्य नवा या माझी प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे अभिमान नित्य नवा या माझी अभिमान नित्य नवा या माझी प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे सांगत होतो एक आहे ज्ञान दुसरी आहे भक्ती दोन पॉसिबिलिटी सांगतो एकीकडे भक्ती पण ज्ञान नाही दुसरीकडे ज्ञान आहे पण भक्ती नाही नीतू माडके नावाचे एक जगप्रसिद्ध डॉक्टर नीतू माडके नावाचे नित्यानंद माडके नीतू माडके नावाचे जगप्रसिद्ध डॉक्टर म्हणजे हार्ट सर्जन म्हणजे ते हार्ट सर्जन ज्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची ज्यांनी हार्ट सर्जरी केली असे नीतू माडके हार्ट सर्जन एवढे मोठे हार्ट सर्जन इतका ज्ञानी माणूस पण देवावर विश्वास नाही पहिली पॉसिबिलिटी कळाली का काय ज्ञान आहे पण भक्ती नाही ज्ञान भरपूर जगप्रसिद्ध हार्ट सर्जन पण देवावर भक्ती नाही ठीक आहे देवावर भक्ती नाही भरपूर ऑपरेशन केले सगळं झालं मग त्याला त्या दिवशी एक अवॉर्ड मिळणार होता पुरस्कार त्याला एक पुरस्कार मिळणार होता पण त्या दिवशी मुंबईत प्रचंड पाऊस प्रचंड म्हणजे ज्याला नाही म्हणतात ते सगळ्या नाल्यांना पूर आलेले रस्त्यावर कोणाला चालता येईना सगळीकडे ट्रॅफिक जाम कोणाला आणि वेळेवर तर पोहोचायचे कुठं पोहोचायचे पुरस्काराला निघाले ड्रायव्हर सोबत घातला गाडीवर चालले होते ट्रॅफिक लागलं भरपूर जायलाच काही मार्ग नाही आवडला तर वेळेवर पोहोचायचे पोहोचणार कसं वेळ तर निघून चालली गाड्या पुढं सरा ड्रायव्हर काय म्हणला नीतू माडकेंना की तुम्ही सर एक काम करा हवं तर गाडीतून उतरा एखादा दुचाकी स्वार जर भेटला तर त्याला विनंती करा आणि त्याला असं गल्लीगोळातून मधून तुम्हाला जिथं जायचंय तिथं सोडायला सांगा नीतू माडके म्हणले तुझं पण बरोबर आहे पुरस्कार पण महत्वाचा आहे देवावर विश्वास आहे का नाही स्वतःच्या ज्ञानावर विश्वास आहे पुरस्कार भेटलाय पुरस्काराला जायचंय पण जाण्या अगोदर काय झाले पाऊस पडू लागलाय ट्रॅफिक मारण्याचं जाता येत नाही सगळीकडे पाणी झाले ड्रायव्हर काय म्हणला खाली उतरा काय करा दुचाकी स्वार बघा एखादा त्याला विनंती करा त्याला सोडायला सांगा गाडीतून उतरल्यानंतर जागा करत करत पुढे चालली होती तेवढ्यात एक दुचाकी स्वार आला त्यांनी ओळखलं आता जगप्रसिद्ध डॉक्टर त्यांनी ओळखलं कोण आहेत नीतू माडके त्यांना विचारलं नीतू माडके सर तुम्ही असं पायी का चालला मग त्यांनी सांगितलं अरे बघ मला असं आहे मला पुरस्कार मिळणार आहे मी चाललो होतो पावसाने सगळीकडे ट्रॅफिक जाम झाले मला काय जाता येत नाही तुला विनंती करतो तू मला तिथपर्यंत सोडतो का अहो सर का नाही सोडणार तुम्ही एवढे मोठे डॉक्टर तुम्हाला एवढा मोठा पुरस्कार मिळालाय तुमच्यामध्ये मराठी माणूस आहे आम्हाला पण आनंदाची मी तुम्हाला सोडतो बसवलं मागं बसवलं चालता बरंच ह्या गल्लीतून घाल त्या गल्लीतून घाल भरपूर पुढे गेले पुढे जाऊन एका नाल्याला इतका पूर आता मुंबईची तुम्हाला स्थिती माहिती थोडा पाऊस झाला तरी सगळं चाकाला इतका नाल्याला पूर की तिथून पुढे जाणं म्हणजे डायरेक्ट मरणाच्या दारात जाणं इतका पाणी इतका पूर आता नीतू माडकेंनी सुद्धा विचार केला की आता नाहीत नशिबात किंवा आता आज नाही पुरस्कार तर उद्या घेता येईल नाही सगळ्यांसमोर तर आपला कोणीतरी पाठवून दिल बाबा किंवा नाही या वर्षी तर पुढच्या वर्षी भेटेल पण कधी जर जीव वाचला तर पुढच्या वर्षी घेता येईल ना तरी चला मग तर पगडी पाहिजे मग आता पावसात तर थांबायचं नाही मग करायचं काय मग तिथंच आपल्या गल्लीमध्ये एक घर होतं मग मी तुम्हाला काय केलं दरवाजा वाजवला एका बाईने दरवाजा उघडल्यानंतर नेमकी गणपती झाले होते गणपती झाले होते त्या बाईनी घरामध्ये आपला एक गणपती बसवला होता बरोबर गणपती बसवला होता आता ह्या बाईचं म्हणणं काय अनोळखी व्यक्तीला कोणाला तरी घरात घेतलं पण घरात का घेतलं बाई काय म्हटली तुम्ही काय माझ्या घरात येणं किंवा मी तुम्हाला डायरेक्ट घरात घेणं हे काही शक्य नसतं पण तुम्ही माझा दरवाजा ठोठावला का तर बाहेर जास्त पाऊस आलाय कोणीतरी कोणाला तरी काहीतरी मदत पाहिजे असेल ह्या आशेने मी तुमचा दरवाजा उघडला आणि तुम्हाला आतमध्ये घेतला
ते इथपर्यंत कळालं. त्याला आतमध्ये गेलं, मी तुम्हाला केला आतमध्ये घेतलं. काय म्हटली बाई, तुम्ही इथं उभा राहा, मी गणपती बसवले, माझी गणपतीची भक्ती चालली, माझ्या गणपतीची आरती आहे, तेवढी आरती होईपर्यंत तुम्ही बसा, मग मी तुम्हाला काय ते चहा पाणी असेल ते करते. आता त्या बाईला एक 8-10 महिन्याचं लहान पोरग होतं, 8-10 महिन्याचं एक लहान पोरग होतं. आता जशी हिने इकडे आरती चालू केली तसं ते पोरग रडायला लागलं. आता याच्यामध्ये दुसरा पैलू आलाय बरं का. पहिला काय सांगितलं होतं मी, ज्ञान आहे पण भक्ती नाही. आता काय चालू झाले, भक्ती आहे पण बाई काय म्हणली, बाईने आरती चालू केली. आरती चालू केल्या काय काय झालं, त्याचा मुलगा काय करायला लागला, रडायला लागला. नीतू मांडके संतापले, का देवावर विश्वास आहे का नाही. नीतू मांडके काय म्हणले, अहो बाई ती आरती राहू द्या, ते तुमचा 8-10 महिन्याचा पोरग रडते त्याच्याकडे बघा. बाई काय म्हणती, बाई म्हणती, अहो मला आधी 10 वर्ष पोरग झालं नव्हतं. किती वर्ष, 10 वर्ष मला मुलंच होत नव्हतं. 10 वर्षांनी मला मुलगा झालाय पण त्याच्या हार्टला होले. काय म्हणली, 10 वर्षांनी मला मुलगा झालाय पण त्याच्या काय हार्टला होले. अहो ते रडतच राहणार आहे, ते रडू दे मुलगा, त्याच्या हार्टला होले. लय डॉक्टर केले, 8-10 डॉक्टर झाले. प्रत्येक जण म्हणतो, काय म्हणतो, प्रत्येक जण काय म्हणतो, त्या मुलाचं जे काय हार्ट आहे त्याचं काय करावं लागेल, ऑपरेशन करावं लागेल, त्याचं ऑपरेशन करावं लागेल, पण ते आमच्याच्याने होणार नाही. विठाला 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 दोन पैलू झाले आपले, भक्ती आहे ज्ञान नाही, ज्ञान आहे भक्ती नाही. बाई काय म्हणली, 10 वर्षांनी मला मुलगा झालाय, मला तितका आनंद आहे पण त्याच्या हार्टला काय आहे, होली. मी 8-10 डॉक्टर केले, 8-10 डॉक्टर काय म्हटले, 8-10 डॉक्टर म्हणले का ह्या मुलाच्या हार्टचं ऑपरेशन करावं लागेल पण ते आमच्याच्यानी होणार नाही. मग आमच्याच्यानी होणार नाही, मग कोणाच्यानी होईल. जगभरात मध्ये एक प्रसिद्ध डॉक्टर आहेत, त्याचं नाव नीतू मांडके. जर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधला किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, त्यांना जर विनवणी केली तर काय होईल, तुमच्या मुलाचं ऑपरेशन होईल आणि तुमचा मुलगा जगू. बाईची काय होती, फक्त भक्ती. ज्ञान होतं का, फक्त भक्तीमुळं देवाने काय केलं, ज्ञान तिच्या दारात आणून ठेवलं होतं, फक्त भक्तीमुळं. म्हणजे जो नीतू मांडके देवाला मानत नाही, जगभरातला सगळ्यात मोठा सर्जन, हार्ट सर्जन, तो हिच्या दारात येऊन ठेवला फक्त कशामुळं, भक्तीमुळं. अहो तो नीतू मांडके म्हणला, अहो मीच येतो नीतू मांडके, आज मी तुमच्या घरात आले, आज ना उद्याच्या उद्या तुमच्या मुलाचं ऑपरेशन करून टाकतो. आणि जेव्हा असं होतं तेव्हा देवावर भक्ती नसणार त्याच नीतू मांडक्यांचं इतका मोठा हार्ट सर्जन, त्याच नीतू मांडक्यांचं हार्ट अटॅकने निधन झालं. म्हणजे इतका मोठा हार्ट सर्जन, त्याचं निधन कशाने झालं, हार्ट अटॅक. मग आपल्याकडे काय पाहिजे, भक्ती पाहिजे. मग भक्ती कधी भेटल, ज्ञान कधी भेटल, निदान कमीत कमी ज्ञान भेटावं किंवा भक्ती कशी करावी, तर कमीत कमी सकाळी उठून देवाच्या दारात 2 क्षण उभं तर राहिलं पाहिजे. देवाची ये द्वारे उभा क्षण भारी, देवाची ये द्वारे उभा क्षण भारी, देवाची द्वारे उभा क्षण भारी, देवाची द्वारे उभा क्षण भारी. तेने मुक्तिचारी साधियेला, तेने मुक्तिचारी साधियेला, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना. तेने मुक्तिचारी
घुमाई गोपार 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 घुमाई आता वेळ सुद्धा भरपूर झालाय, जवळजवळ तासभर झाला असेल नाही का? म्हणजे जेवढं ठरवून आलो होतो तेवढं. आता काल दुपारी सांगितले कीर्तन करायचे काय मला काय अनुभव आहे का? नाही, पण आपल्या इकडून तिकडून आपलं थोडाफार काहीतरी ऐकायचं, 2-4 गोष्टी सांगायच्या म्हणजे. तर जे काही सांगितले ते काय तुम्ही ऐकणार नाही? काढायचं असतं तर मला कामही काढता आला होता सांगायला. म्हणलं आपलं आहे चांगलं चाललंय, चांगलं सांगावं, ठीक आहे. जाता आता एवढं सांगायचं का मी जे सांगितलं की माझं म्हणून ऐकू नका, पण काय गणपतीवर विश्वास म्हणून किंवा गणपतीची भक्ती म्हणून, देवावर विश्वास म्हणून आणि देवाचं भक्ती करायची म्हणून ऐका. का सांगतोय? आणि हे जर नाही ऐकलं तर मोहन महाराज आणि पप्पू महाराजांची विनंती होती, हे जरी नाही कालं तरी दुसरं येईल, हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं तरी दुसरं येईल, हे जरी नाही कालं, अरे हे जरी नाही कालं तरी दुसरं येईल, हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं तरी दुसरं येईल, हे जरी नाही कालं, अरे सराट्याच्या वाटीबा काळ बांधून नेईल, 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 सराट्याच्या वाटीबा काळ बांधून नेईल. आमच्या काय बाजाईला, एका जनार्दनी आमच्या काय बाजाईला, आमच्या काय बाजाईला, काय बाजाईला, काय बाजाईला, काय बाजाईला, पिंगळा 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 माधवारी बोली बोलत देखा, 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 पिंगळा माधवारी बोली बोलत देखा. वर्तमान फोटे दादा वर्तमान फोटे, 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 ठीक आहे बोलू आणि वर्तमान फोटे, वर्तमान फोटे दादा वर्तमान फोटे, ठीक आहे बोलू आणि वर्तमान फोटे, ठीक आहे बोलू आणि वर्तमान फोटे. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवघा धांगड धिंगाग, अवघा धांगड धिंगाग, अवघा धांगड धिंगाग, धांगड धिंगाग, अवघा धांगड धिंगाग, अवघा धांगड धिंगाग, अवघा धांगड धिंगाग, अवघा धांगड धिंगाग. नको 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 घालू पिंगाग, नको नको घालू पिंगाग, नको 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 घालू पिंगाग, नको 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 घालू पिंगाग. पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगा, पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगाग. तुया गया तुया गया मनी गया मनी गया, तुया गया मनी गया, तुया गया मनी गया. दाता से दात वर घ्या ग कोणी, दाता से दात वर घ्या ग कोणी. कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी. दाता से दात वर घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, दाता से दात वर घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळामणी. दाताचं दात वर घ्या ग कोणी, दाताचं दात वर घ्या ग कोणी. कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी. कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी. हे जरी नाही काल तरी दुसरं येईल, हे जरी नाही काल
सरदच्या वटिबा काळ बांधून नेईल सरदच्या वटिबा काळ बांधून नेईल सरदच्या वटिबा सरदच्या वटिबा काळ बांधून नेईल 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 एका जनार्दनी आमच्या कायदा जाईल एका जनार्दनी आमच्या कायदा जाईल पिंगळा 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 बाजारी बोली बोलत देता पिंगळा बाजारी बोली बोलत देता बाजारी बोली बोलत देता पिंगळा बाजारी बोली बोलत देता पिंगळा बाजारी बोली बोलत देता पिंगळा बाजारी बोली बोलत देता बाजारी बोली बोलत देता पिंगळा बाजारी बोली बोलत देता निवडलेला अभंग याने आमचा राजा गुरु महाराज ज्ञानदेव तुम्हाला मधुबामराई गाय थोर बन आईची वाहन बाई बरी प्रामाणिक त्याचे तुम्हा ओळखणी जरा तुळाने गाय पुढे माझ्या पद्धतीने जितकं मला निरूपण करता आलं दिलेल्या वेळामध्ये तितकं मी केले. माझं ज्ञान काही लई नाही, थोडं हळूहळू घेतोय, इकडे तिकडे ऐकतोय. जितकं सांगता आलं तितकं सांगितलं. तुम्हाला घ्यायचं तर घ्या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली. तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली. तुका म्हणे नेनो युक्तीची खोली. तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली. तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली. तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली. तुका म्हणे युक्तीची या खोली. तुका म्हणे नेनो म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. पायी डोई मग पामराये काय तोरपण. मज पामराये काय तोरपण. म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी बरी. मज पामराये काय तोरपण. मज पामराये काय तोरपण. म्हणून ठेविली पाय डोई. म्हणून ठेविली पाय डोई. मज पामराये काय तोरपण. मज पामराये काय तोरपण. पायाची वाहन पाय बरी. पायाची वाहन पाय बरी. मज पामराये काय तोरपण. मज पामराये काय तोरपण. पायाची वाहन पायी बरी. मज पामराये काय तोरपण. मज पामराये काय तोरपण.
जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय बोलिलेले पुरे देवा पुरे क्षमा अपराध महाराज हे विचारिला देकारण्या आपला क्षमा अपराध महाराज तुकाने आणे जोरा राखा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध झाले श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गणपती बाप्पा मंगल मूर्ती भाविक सज्जनो आज या ठिकाणी गणेश उत्सवानिमित्त सादर झालेली कीर्तन रूपी सेवा आणि या कीर्तन सेवेसाठी सेवी उपस्थित सर्वांना विनंतीस मान देऊन आज या ठिकाणी हबप सुमित महाराज पिंगळे यांचे कीर्तन झाले आणि जी कीर्तन सेवा केली आणि आपण सर्वांना जे ज्ञानदान केले याबद्दल आपण सर्वांच्या वतीने व मंडळाच्या वतीने यांचे हार्दिक स्वागत करतो। महाराजांचा सत्कार निलेश महाराज पिंगळे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज ट्रस्ट देवस्थान ट्रस्ट आणि यांचे हस्ते होईल। महाराजांनी याचा सत्कार स्वीकारावा। पुन्हा आपणा एक सर्वांचे व कार्यक्रमासाठी उपस्थित श्री भगवान शेठ पिंगळे संचालक विविध कार्यकारी सहकारी सोसायटी आळे, श्री योगेश शेठ पिंगळे संचालक आळे दूध संस्था यांचे सुद्धा मनपूर्वक आभार। सर्व टाळकरी भजनी मंडळाचे सुद्धा आभार। धन्यवाद। पुंडलिकावर विठ्ठल श्री हरी ज्ञानेश्वर महाराज।